नमस्ते, मी ॲडव्होकेट सूरज महादेवाड जमादार आज एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर उपस्थित आहे. मित्रहो, असंख्य दिवसापासून मराठा समाजाची जी मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या संदर्भात त्यांनी अतिशय तीव्र प्रकारची लढाई त्या ठिकाणी लढली. मोर्चाच्या माध्यमातून असेल, त्याच्यानंतर आंदोलनाच्या माध्यमातून असेल, असंख्य असे मराठा समाजातली जी काही हे आहेत समाज बांधव आहेत त्यांनी हे केलं. अतिशय परिश्रम केल्याच्या नंतर आज या त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक अध्यादेश जारी करून मराठा समाजाला आरक्षण दिल्याची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली. मित्रांनो, आता हे त्यांनी जो अध्यादेश काढलेला आहे, तो जो काही नोटिफिकेशन काढलेला आहे, तो फायनल आहे का, तोच कायदा आहे का, त्या कायद्याच्या आधारावरतीच हे आहे का, ह्या सर्व गोष्टीचा आज जर विचार जर केलं मित्रहो, खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी फक्त एक नोटिफिकेशन, एक अध्यादेश आहे. अध्यादेश म्हणजे काय, कायदा नाही, लक्षात घ्या. अध्यादेश हे एक आज दिवसभरातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आलेला विषय आहे. मग अध्यादेश कोण काढू शकतो, अध्यादेशाचं वेळ किती आहे, कालावधी किती कालावधीसाठी टिकू शकतो, ते केव्हा काढलं जातो, हे काही असे असंख्य गोष्टीचे सर्वसामान्य म्हणजे माणसाला पडलेला प्रश्न आहे मित्र. तर अध्यादेश काढण्याचा जो अधिकार आहे तो खऱ्या अर्थाने संसदेला आहे, खऱ्या अर्थाने तो ह्याला आहे राज्य सरकार जो कोणी असेल. आता हे अध्यादेश केव्हा काढला जातो, आता लक्षात घ्या, प्रामुख्याने आपल्या कुठलाही कायदा बनवण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जो कोणी सरकार आहे किंवा विधानसभा विधान परिषद आहेत त्यांना हा कायदा बनवण्याचा अधिकार आहे, कुठलाही कायदा बनवण्याचा अधिकार आहे. आणि मग ते कायदा बनवण्याची जी प्रक्रिया सर्वसाधारण जे आहे ते सर्वात पहिले कसं होतं, जर केंद्र सरकारने एखादी कायदा बनवतोय तर सर्वात पहिलं ते लोकसभेमध्ये जर मंजुरी बहुमताने मिळाल्याच्या नंतर तो राज्यसभेत जातो. राज्यसभेत त्याला मंजुरी मिळाल्याच्या नंतर राष्ट्रपतीची सही म्हणजे त्याच्यावरती सही झाली की तो कायदा अस्तित्वात येतो. अशा प्रकारची एक ढोबळमानाने एक सिंपल गोष्ट आहे, कायद्याची प्रक्रिया मधला जो भाग आहे. त्याच पद्धतीने राज्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची हे आहे, प्रोसेस आहे. जसं की विधानसभेमध्ये जो कायद्याचं जे काही मांडणी केली त्याच्यानंतर त्याच्यात मंजुरी मिळाल्याच्या नंतर विधान परिषद जाईल, तिथं चर्चा झाल्याच्या नंतर तिथं मंजुरी मिळाल्याच्या नंतर राज्यपालाकडे जाईल आणि मग त्या ठिकाणी राज्यपालांची सही झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कायदा अस्तित्वात येतो. सर्वसाधारण प्रकारचं हे एक नियम आहे किंवा अशा पद्धतीची प्रोसेस आहे मित्रांनो. आणि मग कायदा केव्हा बनवला जातो, आता हे पण महत्त्वाचा विषय आहे. आता जर का आपल्याला कायदा बनवण्यासाठी संसदेला तीन प्रकार म्हणजे 3 वेळेस वर्षामधून त्याचं हे असतो, अधिवेशन असतो. आपल्याला माहिती आहे, उन्हाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन. जसं संसदेचं म्हणजे हिवाळी, उन्हाळी, पावसाळा अधिवेशन आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्य सरकारचं सुद्धा सेम अशा पद्धतीचीच प्रोसेस आहे. आणि मग त्यावेळेस संसदेमध्ये जेव्हा अधिवेशन बोलवलं जातं, जे जे काही कायदे त्या ठिकाणी मांडतात त्या ठिकाणी पारित झाल्याच्या नंतर ते दुसऱ्या सभागृहात मांडतात. तिथून जे काही पारित झाल्याच्या नंतर मग राज्यपालाची सही झाल्याच्या नंतर तो कायदा अस्तित्वात येतो. सर्वसामान्याचा असा जो रूल्स आहे, अशा पद्धतीची प्रोसेस आहे. आता मग हे जे एक अधिवेशन हिवाळी झालं, हिवाळी अधिवेशनापासून ते पावसाळी अधिवेशन आहे, तेच पत्राचा कालावधी बरंच मध्ये गॅप आहे, बरोबर. मग त्यावेळेस किंवा अचानक निर्माण झालेले बरेचसे काही असे विषय आहेत, अचानक निर्माण झालेले बरेचसे काही असे गरज, तेव्हा कायद्याची गरज पडते. त्यावेळेस जर का एखादी संसदेचं अधिवेशन चालू नसेल, त्यावेळेस विधानसभेचं किंवा अधिवेशन चालू नसेल, अशा सिच्युएशनमध्ये निर्माण झालेली एखादी गोष्ट आहे त्यावरती तातडीनं कायदा बनवण्याची गरज आहे. त्यावेळेस अशा पद्धतीचा जो अध्यादेश आहे तो काढला जातो. आता बघा, आताचे सिच्युएशन जर बघितलं तर हिवाळी अधिवेशन ऑलरेडी झालेलं आहे. मग आता उन्हाळी अधिवेशन बरंच लांब आहे इथनं. मग आत्ता जो निर्माण झालेला विषय आहे, मराठा बांधव हे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी आझाद मैदानावर जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असंख्य प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतील. यासाठी काहीतरी त्यांची मनधरणी करण्यासाठी किंवा त्यांचा जो काही मागणी आहे ते मान्य करण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कायदा बनवला पाहिजे किंवा त्यांना जे आरक्षण देण्यासाठी जो काही आहे तो नोटिफिकेशन जारी केलं पाहिजे. हे महत्त्वाचं होतं, गरजेचं होतं आणि निकडीचं होतं. त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं, अध्यादेश जारी केलं. मग हे अध्यादेश जारी केल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की अध्यादेश जारी करून की बाबा हे मराठा समाजाला आम्ही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देतोय, सरसगट देतोय का कसं देतो, त्यांनी त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलंय. त्यांनी सख्खे सोयरे कोण आहेत वगैरे वगैरे, तो त्या नोटिफिकेशनवरती मी वेगळा व्हिडिओ बनवला मित्रांनो. मग आता हे जे काही त्यांनी आश्वासन आज दिलेलं आहे ते अध्यादेश किंवा नोटिफिकेशन म्हणजे फायनल कायदा आहे का, तर अजिबात नाही आहे. ते कायदा निघालं किंवा त्यांनी जे नोटिफिकेशन काढले आणि किंवा तो अध्यादेश जारी केलंय म्हणजे तो फायनल आहे, ते पण नाही आहे.
लक्षात घेतलं पाहिजे मित्र. मग त्यासाठी तो आरक्षण किंवा जे काही त्यांनी नोटिफिकेशन काढले, जो काही त्यांनी सांगितले ते फायनल अजिबात नाही. त्याला अनेक प्रोसेसमधून त्याला जावं लागतं, तेव्हा कुठं त्याला कायद्याचं स्वरूप येतो. मग आता काय करावं लागेल, आता ह्या कायद्यात जे अध्यादेश काढले ते अध्यादेशाची त्याला इंग्लिशमध्ये आपण ऑर्डिनन्स म्हणतो, त्याची काही व्हॅलिडिटी आहे, त्याची काही अवधी आहे. एखादी जर ऑर्डिनन्स काढलेला असेल त्याची कालावधी हे 6 महिन्याची आहे, ते वाढून आणखी 6 महिने वाढू शकतो. अशा पद्धतीचं त्याची कालावधी आहे ऑर्डिनन्सची आणि अध्यादेशाची. आता मग यांना काय करावं लागेल, त्यांनी सांगितलेलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा, त्यांनी सकाळी मुख्यमंत्री बोलताना सुद्धा सांगितलेलं आहे की 16 तारखेपासून आम्ही अशा पद्धतीचं याच्यावरती कुणाची हरकत असेल, कुणाचं काही म्हणणं असेल ते आम्ही मागवतोय, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मित्र. तर मग आता होईल काय याच्यामध्ये, की लक्षात घ्या की हे जेव्हा अधिवेशन बोलवतील मुख्यमंत्र्यांनी, त्या अधिवेशनामध्ये जे विधानसभेमध्ये जे काही आमदारांची संख्या आहे, वेगवेगळ्या जातीचं, वेगवेगळ्या समाजाचं, वेगवेगळ्या भूभागाचं त्या ठिकाणी जो नेतृत्व आहे, त्या ठिकाणी त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ह्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी हा विषय मांडला जाईल. त्या ठिकाणी होल अँड सोलमध्ये त्या ठिकाणी काय होईल, डिस्कशन होईल, त्या ठिकाणी चर्चा होईल. त्या चर्चेच्या अंती जो काही त्या ठिकाणी मेजॉरिटीच्या ह्याच्याने तो त्या ठिकाणी तिकडे पास होईल, तो हा अध्यादेश जो काही कायदा आहे पास झाल्याच्या नंतर तो विधान परिषदमध्ये जाईल. विधान परिषदेमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचं